फायनलचा महामुकाबला आई चामुंडाई चषक 2024 पहिलं पर्व शेवटचा मुकाबला इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. जोरदार टाळ्यांमध्ये आपण या फायनलच्या मुकाबल्याला इथे सुरुवात करतोय. पहिला बॉल लखन जाधव, पहिलाच बॉल चाललाय तिथे डीप एक्स्ट्रा कव्हर कडे, सीमा रेषेच्या पार, चौकार 4. आपणचा लाडका शिट्टीवाला बोईसर संघाने निवडून आला. आपणचा लाडका शिट्टीवाला बोईसर संघाने निवडून आला. हरेश्वरजी घरत तिल्लेर खैरपाडा, हरेश्वरजी भगत तिल्लेर खैरपाडा यांच्याकडनं आमच्या समालोचनाकरता पारितोषिक येते, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. पुढचा बॉल ऑन साइडला, मोठा फटका सजवायचा आहे. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय काय घडलंय. अंतिमच्या क्षणी बॉल मैदानाच्या आतच थांबलाय. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून थोडीशी चूक आपल्याला जरूर पाहायला मिळाली. या धावसंख्या जर आपण पाहिली तर ही धावसंख्या पुढे सरकार असताना धावून पोहोचली आहे ती 5 या आकड्यावर 2 चेंडूचा खेळ झालाय. पाच धावा दाफलकावर आहेत. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. लखन आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. लखन जाधव महिला कक्षामध्ये ज्या महिला आहेत थोडंसं मागे सरका तिथे, कारण बॉल जोराने लागतो जर आला तिकडे तर थोडं एकदम पुढे न बसता थोडंसं मागे बसा. सज्ज होतोय लखन जाधव आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पुढचा बॉल योगेश भालेकर, चांगला बॉल विकेटच्या मागे. बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना प्रत्येक बॉल नंतर काहीतरी वेगळं चित्र किंवा व्हेरिएशन ते खूप महत्वाचं असतं आणि ते व्हेरिएशन सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. अचूक टप्प्याने अचूक लेनच्या तहत गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि ही अचूक लाईनची गोलंदाजी पथ्यावर पडू शकते ती कासार वडवलीकरांच्या. यावेळेस मात्र बॅटच्या आउटसाइडची कडा घेताना बॉल फ्लाइंग स्लीप कडे वळाला. जोपर्यंत फील्ड झाला कुठलीही धाव तिथे आपल्याला पाहायला मिळाली नाही. निर्धावच्या स्वरूपानं सज्ज होतोय आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. बघूया कशा पद्धतीने खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर इथे डॉट बॉल संकटामध्ये आहे योगेश भालेकर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये हे नाव चर्चेमध्ये जरूर राहिलंय, मात्र सध्या जर आपण पाहिलं तर थोडासा स्ट्रगल आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ऑन साइडला, योगेश भालेकर इथे दाखवून देत असताना हम भी कुछ कम नाही. बॉलला यावेळेस फेकून दिलंय सरळ सीमा रेषा पार, षटकार 6. थँक्यू. कासार वडोली मधनं सन्माननीय आशिषजी पाटील, आशिष शेठ यांचं इथं आगमन झालंय. त्याला विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. अगदी चांगली स्पर्धा इथे प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि ती शेवटच्या टप्प्यामध्ये कधी आली कळालंही नाही. 7 दिवस गेले या स्पर्धेचे. अप्रतिम खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिला आणि या 7 दिवसामध्ये जी काही मेहनत घेतली, जी काही खेळपट्टीला वाचवलं, कारण मातीनं बनवलेली खेळपट्टी, शेणानं सारवलेली खेळपट्टी जिला 7 दिवस टिकवणं जिकरीचं काम असतं आणि ते जिकरीचं काम या संपूर्ण आयोजकांनी केली. भावेश पाटील आणि त्याची एंटायर टीम ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या विकेट करता मेहनत घेतली. दोस्ती ग्रुपचा विशेष इथं उल्लेख केला जाईल. त्यांनीही खूप सारी मदत केली या खेळपट्टीला वाचवण्याकरता. त्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. गोलंदाज अयूब शेख गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कशा पद्धतीने मारा करेल, कुठल्या टप्प्यावर इथे गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मुकेश पाटील माजिवली यांच्याकडनं निकेश पाटील जे माजिवलीचे आहेत 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता त्यांच्या माध्यमातून लाभलंय. ते निकेशजी पाटील यांच्याकडनं 3 षटकार 500 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अयूब शेख
योगेश भालेकर जर आपण पाहिला तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ करताना पाहायला मिळाला. थोडासा स्ट्रगल त्याचा होता मैदानामध्ये, मात्र त्या षटकाराबरोबर तो स्ट्रगल त्यानं जरूर संपवला. निलेश जी मडवी संदीप यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार 1100 रुपयाचे कॅश प्राइज आहे. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने तिथे दिशा दिली आहे. टॅप केले बॉलला ढकललंय. प्रत्येक चेंडू नंतर पारितोषिके येत आहेत. ही पारितोषिके मनोबल वाढवण्याकरता असतात आणि ती पारितोषिकं कशा पद्धतीने इथे वाढवली जातील किंवा कशा पद्धतीने धावा वाढवल्या जातील हे सर्व काही आपल्याला पाहायचंय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आयुब शेखच्या हातामध्ये. बघूया आयुब शेखची कामगिरी कशी असेल. आयुब शेखकडनं कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाईल, तिथे फलंदाजाला शांत ठेवलं जाईल का. सन्माननीय दिनकर शेठ पाटील शिरगाव मामा यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येत आहे. मनपूर्वक धन्यवाद मामा आपलं की आपण या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता मुलाचं आर्थिक सहकार्य देत आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आयुब शेख. आपल्या षटकातील पुढचा बॉल उजव्या एष्टीवर पिच झाला. तिकडनं जर आपण पाहिलं तर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं आयुब शेख. खूप सारा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे, कारण अनुभवाने खेळ करणं त्याला माहिती आहे. कारण आपण जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटचे चढ उतार मागच्या कित्येक वर्षात या खेळाडूंना अक्षरशः जवळून पाहिलेत. तो हा खेळाडू आहे आयुब शेख. सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करतोय. माघारी परतावं लागेल. योगेश भालेकर जो स्ट्रगल मध्ये होता त्या योगेश भालेकरचा इथे पारीचा अंत झाला. विकेट मिळते खेळाडू बाद. जितेंद्र अप्पांचा डोई हात दादाची न्यारीच हाय बात. शेती दादाची हाय त्याला साथ मेहनत करतोय दिन रात. जितेंद्र अप्पांचा डोई हात दादाची न्यारीच हाय बात. शेती दादाचा हाय त्याला साथ मेहनत करतोय दिन रात. लोकांच्या हाकेला धावून जातो दिलाचा हा दिलवाला. लोकांच्या हाकेला धावून. थँक्यू डीजे. तीन चेंडूचा खेळ. या 3 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा धाफलकावर आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शेष आहे. विकेट गेली इथे. माघारी परतावं लागलं बॅटरला. चेक. आदरणीय आशिष पाटील शेठ कासरवडवली या ठिकाणाहून उपस्थित झालेले आहेत. प्रथमतः मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी आणि विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज कासरवडवली टीमच्या गोलंदाजांसाठी हे पारितोषिक लागलं गेलंय. ग्राउंड मालक आदरणीय सन्माननीय रमेशजी जगन्नाथ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण सन्मानानं व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. बाबू नाना आदरणीय सन्माननीय रमेशजी जगन्नाथ पाटील बाबू नाना यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. पुढचा बॉल आयुब शेख. यावेळेस मात्र बॅटची कडा बिटवीन द गॅप जाईल का हा प्रश्न होता. तिथे एक सिंगल घेतली. एक सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली. सूरज केनेला स्ट्रायकर एंड कडे आणलंय. या डावामधला महत्वाचा रोल तो अदा करू शकतो. आतापर्यंत हवी तशी बॅट चाललेली नाहीये, मात्र हा बड्या मंचाचा सरपंच आहे जोच सूरज केने मैदानाच्या आतमध्ये आहे. एक चांगली इनिंग इथे आपल्या टीम करता तो खेळू शकतो आणि ते नावलौकिक त्यानं असंच प्रस्थापित केलंय की तो महत्वाच्या क्षणी खूप चांगला इनिंग पेश करतो. तोच सूरज केने आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये त्याची 7वी परीक्षा आहे. द ग्राउंड ट्रॅक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. बॉल सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 14 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ. या 5 चेंडू नंतर 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा धाफलकावर आहेत. शेवटचा बॉल या ओव्हर मधला सूरज केने आणि त्याच्या साथीनं अविनाश सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता तुम्हाला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 2 मधला. धावसंख्या थोडीशी संकुचित इथे आपल्याला जरूर पाहायला मिळाली. इथे पुल करायचा होता, मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धावच्या स्वरूपाने विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. ओव्हर समाप्त झाली नंबर 2 ची. 2 ओव्हरचा खेळ तो समाप्ती. एखेरीस धाफलकावर धावसंख्या आहे 14. या आपण आदरणीय सन्माननीय विद्यमान आमदार बोईसर विधानसभा आदरणीय सन्माननीय राजेजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात करणार आहोत.
विद्यमान आमदार राजाजी पाटील साहेब बोईसर विधानसभा आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी आई चामुंडाई चषकाचे अध्यक्ष वैभवजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करत आहोत. माईचे उबदार शॉल, प्रेम शॉल त्याच पद्धतीने आपण पाहत आहेत. या स्पर्धेची आठवण म्हणून गोड सन्मान चिन्ह या ठिकाणी आपण सन्मानित करतो आणि पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा असा संदेश देणारा यावेळेला बुके आपण सन्मानित करतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या माध्यमातून ग्राउंड ज्यांनी उपलब्ध करून दिलं, ग्राउंड मालक आदरणीय सन्माननीय नितीनजी पाटील यांना मी विनंती करेन आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण वैभवजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करणार आहोत. एक क्रिकेट प्रेमी आणि आज ज्यांनी ध्रुव 11 पिंपळास टीमला पुरस्कृत केलं गेलं होतं असे नितीनजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मैदान मालक आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या जोरदार टाळ्यांच्या गजरात यथोचित स्वागत सन्मान. माईची उबदार शॉल या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह गोड आठवण या ठिकाणी आपण पाहत आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण करीत आहोत. तर थँक्यू व्हेरी मच नितीनजी पाटील साहेब, आपलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. तर एकदा जोरदार टाळ्या मी आयोजकांना विनंती करेन की नितीनजी पाटील यांच्यासाठी येऊ द्या. त्याचप्रमाणे रवीजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माजी उपसरपंच माजिवली दिपिवली या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी कल्पेशजी कुडू यांना विनंती करेन. कल्पेशजी कुडू यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या आपण रवी पाटील माजी ध्रुव 11 चे संघ मालक आणि या मैदानाचे मालक सन्माननीय नितीनजी पाटील साहेबांकडनं आमच्या कलागुरांना वाव देण्याकरता 500 रुपयाचे कॅश प्राईज देत आहे. माझ्याकरता आणि प्रमोद शेडगे आमच्या दोघांकरताही 500 रुपयाचे कॅश प्राईज देत आहे. धन्यवाद नितीनजी पाटील. खरंच एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहे आणि क्रिकेटवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व ज्यांच्याकडनं हे पारितोषिक येते. धन्यवाद. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी दिलेलं आहे रवी पाटील माजिवली देपिवली उपसरपंच आणि एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी अतिशय सुंदर व्यक्तिमत्व ज्यांनी तृतीय क्रमांकाचं 25,000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी आर्थिक सहाय्य केलेलं आहे. रवीजी पाटील आपलं मनपूर्वक धन्यवाद. स्ट्रॉंग अँड लॉग हिट अगदी फायनल प्रमाणे मोठा फटका, षटकार 6. आदरणीय सन्माननीय अशोकजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. वैभवजी पाटील सभापती पंचायत समिती वसई अशोकजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचे आयोजक वैभवजी पाटील यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आपण अशोकजी पाटील साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करावं. सभापती पंचायत समिती वसई यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता या स्पर्धेचे अध्यक्ष वैभवजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान जोरदार टाळ्यांच्या गजरात अशोकजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. त्यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. त्यानंतर रवी पाटील जे पारोळ माजी उपसरपंच या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता आपण कल्पेशजी कुडू यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. या आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. रवीजी पाटील उपस्थित आहेत माजी उपसरपंच पारोळ आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. कल्पेशजी कुडू यांच्या शुभ हस्ते यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. चला मॅचच्या दिशेने जाऊया. थोड्याच वेळात आपण स्वागत सन्मान या षटकानंतर येऊया पुन्हा एकदा. अगदी चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला निर्धावच्या स्वरूपाने येत असताना. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ आणि 27 ही धावसंख्या म्हणजे सुस्थिती आहे असंच म्हणावं लागेल. आई चामुंडाई भावाळी बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये प्रिन्स 11 कासार वडवली अशी ही मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. पुढचा बॉल इथे चांगला बॉल थोडासा दुरून फिरवला. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज नितीन वैद्य. याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्ही पाहताय एक लिटिल मास्टर असं म्हणू शकतो या खेळाडूला आपण. जयदीप बोंडवले
जसा खेळाडू पाहतो किंवा याआधी तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वेगवेगळे खेळाडू पाहिले ना, जे कमी उंचीचे, जे सातत्यानं मोठं नाव करून गेले, अगदी त्याच कॅटेगरीतला हाही खेळाडू आहे. नाव आहे त्याचं नितीन वैद्य. खूप चांगली गोलंदाजी. मात्र यावेळेचा बॉल तिथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली आहे. हा वाईड आहे की नाही ते चेक केलं जाईल. पंचांचा रिव्ह्यू आहे. आशिष शेठ कासार वडवली यांच्या माध्यमातून जर विकेट हॅट्रिक कुठल्या गोलंदाजानं पूर्ण केली कासार वडवलीच्या, तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि ही फायनल जर त्या कासार वडवलीच्या संघाने जिंकली तर टीमला 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आशिष शेठ यांच्या माध्यमातून दिलं जाईल. तर यापड आदरणीय सन्माननीय धरमशील पाटील साहेब, माझे सरपंच आणि ग्राउंड मालक, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण वैभवजी पाटील यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. It's a fair ball. धरमशील पाटील साहेब, माजी सरपंच आणि ग्राउंड मालक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. हरेश्वरजी भगत, मॅन फ्रॉम तिल्लेर खैरपाडा, यांच्याकडून सुद्धा कलागुणांना वाव देत आहेत. त्यांचं मनपूर्वक हरेश्वरजी भगत साहेब आपला धन्यवाद आहे. आदरणीय सन्माननीय किरणजी घोडविंदे मेढेवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी कृपेश कुडू गोटू यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. किरणजी घोडविंदे साहेब मेढेवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान कृपेशजी कुडू गोटू यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावं. आदरणीय सन्माननीय किरणजी घोडविंदे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण कृपेशजी कुडू यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करीत आहोत. तदनंतर आदरणीय सन्माननीय किशोरजी वजे साहेब साखरेवरून खास करून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. मी संकेत पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान किशोरजी वजे साखरे या ठिकाणाहून उपस्थित झाले, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. किशोरजी वजे साहेब साखरेवरून उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. स्कोर झालेला आहे 27 आणि षटक क्रमांक 4. पहिल्या बॉलचा खेळ झालाय. 27 धावा. 27 धावा दाफलकावर आहेत. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर प्रसाद आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिल्याच बॉलवर खूप मोठी सफलता त्याच्या वाट्याला आली आहे. तिथे माघारी परतवलंय फलंदाज सूरज केणेला. नवीन फलंदाज जोगेंद्र आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता. तदनंतर आदरणीय सुधीरजी चौधरी उसगाव यांना मी विनंती करेन आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी कल्पेशजी कुडू यांना विनंती करेन की सुधीरजी चौधरी यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या करूया. सुधीरजी चौधरी यांना विनंती करेन आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. तर या आपण कल्पेशजी कुडू यांना विनंती करेन की सुभाषजी अनंत पाटील भाताणे यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. ज्यांनी उत्कृष्ट फिल्डरची ट्रॉफी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण सौजन्य केलेला आहे. या आपण सुभाषजी अनंत पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान कल्पेशजी कुडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे, सौजन्य केलंय, सुभाषजी अनंत पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. त्याचप्रमाणे सुधीरजी चौधरी उसगाव यांना मी विनंती करीन आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान कल्पेशजी कुडू यांना विनंती करेन. सुधीरजी चौधरी
सुधीरजी चौधरी यांना विनंती करीन आपण पुढे यायचंय. आपलं यथोचित स्वागत सन्मान कल्पेजी कुडू यांच्या शुभ हस्ते या आपण करूया आणि थेट जाऊया आता मॅचच्या दिशेने. इज ऑन अ हॅट्रिक. 5,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे आशिष शेठ यांच्या माध्यमातून. जर इथे विकेट हॅट्रिक संपादित केली, 2 बॉलमध्ये 2 विकेट्स आल्यात. काय इथे तिसऱ्या बॉलवर तिसरी विकेट ती संपादित केली जाईल का? बॅटची कडा फ्लाइंग स्लीप मध्ये बॉल होता आणि डिरेक्ट हिट जरी लागली असली तरी ही रनआउटची असू शकते, हॅट्रिकची नसेल. तिथे कॅच करता ट्राय झाला असतं तर 5,000 रुपये त्या खेळाडूच्या खिशामध्ये जरूर गेले असते. मात्र थोडासा दूर राहिला चेंडू आणि रनआउटची विकेट आली. अचानक पडझड सुरू झाली या मैदानाच्या आतमध्ये. 27 धावा. आज काय परफॉर्म केलाय कासार वडवली. कालही खूप सुंदर पद्धतीने खेळला होता हा संघ. अप्रतिम क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून या संपूर्ण टीमनं, ज्यांनी सक्षम 11 गोरसई ब सारखा एक बलाढ्य संघ ज्यांना पराभूत केलं. 6 चेंडूत 10 धावा प्रसाद तांडेलनं ज्या डिफेंड केल्या आणि मग तिथनं एकच नाव ते चर्चेमध्ये आलं या स्पर्धेमध्ये, कासार वडवलीचा संघ, ज्यांनी खूप अप्रतिम खेळ दाखवला. तदनंतर कुणालाही डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. तिथे थोडीशी दमछाक झाली होती क्वालिफायच्या मॅच मध्ये. टीम चिंचोटीच्या विपक्षामध्ये 42 धावा ज्या वाचवण्याकरता डिफेंड करताना, मात्र शेवटी शेवटच्या क्षणात ती अगदी एकतर्फी केली मॅच आणि ती मॅच जिंकली. आणि इथेही जर आपण पाहिलं तर फलंदाजांना पूर्णपणे वेटीस धरलंय, रोखून धरलंय. षटक क्रमांक 4 मध्ये 3 चेंडूचा खेळ समाप्ती एकेरीस. धावफलकावर धावसंख्या आहे 27-27. यावेळेस मात्र कट केलाय बॉलला, अलॉंग द कार्पेट चाललाय चेंडू. जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉलवर येईल एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केलाय. डबल करता कॉल आहे आणि सुरक्षित 2 धावा. मोहम्मद यांनी जोपर्यंत बॉलला कॅरी केलंय, 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 29. 29 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 4चा खेळ सध्या सुरू आहे. आपल्या मुख्य मंचावर आपल्याला सन्माननीय कार्यक्षम कार्यतत्पर आमदार राजेशजी पाटील साहेब ज्यांना आपण मुख्य मंचावरनं पाहताय. आणि पुढचा बॉल, यावेळेचा बॉल खूप चांगल्या पद्धतीनं. एक असं व्यक्तिमत्व आहे ना जे या विभागाकरता किंवा बोईसर विधानसभा मतदारसंघाच्या समस्यांकरता विधान भवनात आवाज उठवताना पाहायला मिळालं. खूप वर्ष, खूप प्रदीर्घ कालकीर्द गेली आणि त्यानंतर कुणीतरी असं एक व्यक्तिमत्व इथनं तयार झालं, एक आमदार साहेब, ज्यांच्या माध्यमातून या समस्या सातत्यानं तिथे मांडताना आपल्याला पाहायला मिळाल्या. आदरणीय सन्माननीय स्वप्नीलजी कुडू ज्यांनी 5व्या क्रमांकाचा चषक त्या ठिकाणी सौजन्य केलेला आहे. मी मितेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. स्वप्नील कुडू जे 5 क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी मात्र स्पॉन्सरशिप केलेली आहे असे स्वप्नीलजी कुडू नवसई यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. मी मितेश पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते कैलासवासी रवींद्र बळीराम कुडू यांच्या स्मरणार्थ स्वप्नीलजी कुडू यांच्याकडून आपण पाहत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा करूया आपण यथोचित स्वागत सन्मान. धन्यवाद स्वप्नीलजी कुडू साहेब, आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. 5व्या क्रमांकाची ट्रॉफी मिरांश घरत चांदीप यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार 2,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. त्याचप्रमाणे धनंजय पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी वैभवजी पाटील या स्पर्धेचे अध्यक्ष यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. धनंजय पाटील. निलेश मडवी चांदीप समाजसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून सलग 6 षटकार खेळणाऱ्या खेळाडू करता 5,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. तदनंतर दिनेशजी पाटील नवसई यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी कल्पेजी कुडू यांना विनंती करेन की दिनेशजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. या दिनेशजी पाटील यांना विनंती करेन की आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण कल्पेजी कुडू यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करूया. टू कॉमेंट्री बॉक्स अक्षयजी पांडव. शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे उजव्या अष्टीच्या बाहेर आपण जर पाहिलं तर इथे व्हाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून.
वाईट बरोबर फिल्डिंग साईड रिव्ह्यू आहे. अंपायरचा जो निर्णय आहे त्या निर्णयाला चॅलेंज केलंय. या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर खूप चांगलं कार्य ज्यांचं राहिलं ते दोस्ती ग्रुप, त्यांनाही आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करणार आहोत. दोस्ती ग्रुप ज्यांचंही खूप चांगलं काम राहिलंय. दोस्ती ग्रुप चे जे सदस्य आहेत आपल्यालाही भावेश पाटील यांच्या शुभ हस्ते दोस्ती ग्रुपचा सन्मान केला जाईल. कारण दोस्ती ग्रुपनं खरी मदत केली आहे भावेश पाटील यांनाच मैदानामध्ये, त्यामुळे भावेश पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होईल. तिसरे पंच कुठे आहेत? लवकरात लवकर जॉईन व्हायचंय. या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य जे आपल्याला लाभतंय सन्माननीय राजू शेठ पाटील बोळिंज यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता लाभतंय. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. सारे दिलाचे आहेत दिलदार, चर्चा होते बघा गावोगाव. सारे दिलाचे आहेत दिलदार, चर्चा होते बघा गावोगाव. पालघर जिल्ह्याने एक नंबर, पालघर जिल्ह्याने एक नंबर. दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव, पालघर जिल्ह्याने एक नंबर. दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव, पालघर जिल्ह्याने एक नंबर. दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव, पालघर जिल्ह्याने एक नंबर. दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव. इट्स अ वाईड. हा वाईड आहे. रिव्ह्यू लॉस्ट. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती धावसंख्या आहे 31 धावा. आपण जर पाहिलं तर 5,000 रुपयाचं पारितोषिक होतं हॅट्रिक करता. तिथे किशोर मुकादम यांनी जो झेल सोडला आणि ते पारितोषिक गमावावं लागलं खेळाडूला. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना गोलंदाज नितीन आहे, नितीन वैद्य अप्रतिम गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. एक विकेट टेकर किंवा मॅच विनर गोलंदाज म्हणून त्याची एक स्वतःची वेगळी ओळख त्यानं जरूर निर्माण केली आहे. वाईटचा इशारा आहे. पुढचा बॉल इथे उजव्या स्टीवरना पुन्हा एकदा त्याच लाईनवर त्याच टप्प्यावर बाहेरच्या बाजूने निघणारा बॉल. वाईटचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होती. धावफलक 32-32 या आकड्यावर. इथे जर आपण पाहिलं तर योग्य तऱ्हेनं बॉल डिलवट होत असताना निर्धावच्या स्वरूपानं पुढचा बॉल या ओव्हर मधला गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं नितीन वैद्य आहे. यावेळेचा बॉल तो तिथे विकेट किपरलाही गुंगारा देतोय. तदनंतर फ्लाइंग स्लीप मध्ये चुकी होती. बाईकच्या स्वरूपाने एक धाव अधोरेखित केली जाईल. एक रनच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 33. या आपण अजून एक स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय सन्माननीय प्रणयजी कासार साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. वैभवजी पाटील यांच्या शुभ हस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माजी उपसरपंच भाताणे या आपण प्रणयजी कासार साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आणि त्यांनी या स्पर्धेकरिता रोख रक्कम आर्थिक सहाय्य 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. आपला मनपूर्वक धन्यवाद. चार चेंडूचा खेळ. तदनंतर धावसंख्या 35 या आकड्यावर. फायनल मॅच सध्या सुरू आहे. यावेळेचा बॉल उजव्या स्टीवरना पुन्हा एकदा फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन. हतबल आणि हताश भावाळे बी संघ सध्या बॅटिंगच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीची अपेक्षा होती, ज्या पद्धतीने धावा दाफलकावर जोडाव्या, तिथे सूरज खेडे आणि योगेश भालेकर ही जोडी माघारी परतली ना, तिथे पडझड ती आपल्याला पाहायला मिळाली. एक षटकार योगेश भालेकरच्या बॅटमधनं आला होता, तोही स्ट्रगल मध्ये पाहायला मिळाला होता आणि इथे एक चांगला कॅच
विकेट मिळते, माघारी परतावं लागेल बॅटरला. तर पूर्वार्धाचा खेळ तो जर आपण पाहिला तर हा पूर्वार्धाचा खेळ संपलाय एकंदर 35 धावसंख्येवर आणि विजयाकरता 36 धावसंख्येचं आव्हान आहे. आई चामुंडाई चषक 2024 या स्पर्धेचा हे महांतिम विजेते पदाचा चषक कुठला संघ उचलेल त्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हा उत्तरार्धाचा खेळ कशा पद्धतीने रंगेल ते ऐकवण्याकरता मायक्रोफोनवरनं आमचे सहकारी जुने मित्र प्रमोद शेडगे आता आपल्यासोबत जॉईंट होतील. ठेवलाय चामुंडाई चषक, त्या डीजीपी मैदानात ठेवलाय चामुंडाई चषक, त्या डीजीपी मैदानात ठेवलाय चामुंडाई चषक. नितीन कुडू इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण पुढे यावं, आपला सन्मान इथे केला जाईल. मितेश कुडू यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे मुख्य मंचावरनं करतोय. मितेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. नितीन कुडू आपल्याला विनंती आहे आपण पुढे यायचंय. मंचावर उपस्थित असलेल्या आमच्या सर्व मान्यवर पाहुण्यांचा सन्मान आणि सत्कार तो तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून जी मॅन ऑफ द सिरीजची आकर्षक ट्रॉफी आहे ती जी यांनी आपल्याला स्पॉन्सरेट केली गेली आहे ते मितेश पाटील इथे उपस्थित आहेत आणि मितेश पाटील यांनाही आपण या स्पर्धेच्या निमित्तानं इथे सन्मानित करतोय. वैभव पाटील आपल्याला विनंती आपण मितेश पाटील यांचा सन्मान या मुख्य मंचावरनं करायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं मॅन ऑफ द सिरीजची जी आकर्षक ट्रॉफी आहे ती आपल्याला त्यांच्या वतीने इथे स्पॉन्सर्ड केली गेली आहे आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं इथे सन्मानित करतोय. वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मितेश पाटील यांचा इथे केला जातोय. फायनल लागले बघ आता आतमध्ये घुसलेले बघ सगळे एक एक उचललं ना आतमध्ये गेलं ना विजयासाठी 36 धावांचं लक्ष्य. ग्रँड फिनाले आपण पाहतायत, फायनल मॅच आणि एक अतिशय सुंदर आयोजन नियोजन. आई चामुंडाई चषक 9 2024 आपण पाहताय. डीजेपीचं हे मैदान आणि मैदान मालक आमच्या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रमुख पाहुणे खऱ्या अर्थानं याच विभागातून एक अतिशय आज खऱ्या अर्थानं विद्यमान आमदार राजेजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आज अमूल्य वेळ त्यांनी दैनंदिन जीवनातून सातत्याने या स्पर्धेला देत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी विजयासाठी लक्ष्य टार्गेट सेट केलं गेलंय ते 36 धावांचं. जर कासर वडवली मॅच विन होते तर आशिष शेठ पाटील यांच्याकडून 15,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि लगातार 3 षटकारांसाठी 5,000 रुपये. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. खूप चांगला फटका तर आहे, चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता सुस्वागतम. चौकार 4. मनाचा राजा राजेश दादा सारेच गातिया गुणगान, बेलवडी गावची आहे ती शान, म्हणून दादाला हाय मान. मनाचा राजा राजेश दादा सारेच गातिया गुणगान, बेलवडी गावची आहे ती शान.
मन मिळावं आणि खऱ्या अर्थानं गोड स्वभावाचे धनी म्हणून आपण सातत्याने पाहिलंय आणि त्यांच्या आधारावर एक सुंदर गीत बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. त्या चेंडूला खेळू शकले नाहीत बॅटचे एज आणि इथे मात्र आपण पाहिला तर चेंडू स्टॉप केला गेला. चार धावा फलकावर ऑन साईडला बॅटचा खालचा तो लागला होता. यावेळेला आपण पाहू शकता एकदा वर्जित केली जाईल. अयूब शेख एक जबरदस्त ठाणे जिल्ह्यातील खऱ्या अर्थानं ठाणे विभागातील बायकर मॅन ज्याच्या नावावर 13 बाईक टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात आपण पाहिलंय. आणि पहिली बाईक जर आपण पाहिली तर चिंचोडीच्या मैदानात कोल्ली चषक ज्या वेळेला झालं दिनेश गुप्ता यांनी त्या स्पर्धेचं आयोजन नियोजन त्यामध्ये सुनील रावत यांचा सुद्धा खूप चांगला सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळाला आयोजकाच्या वतीने. ऑन साईडला फटका चांगला आहे. सरळ चेंडूला हुकच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी कणखर षटकार 6 धावा. षटकार संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचले गेले 11 रन्स. यावेळेला अचूक टप्पा आणि भेदक मारा करत असताना कमबॅक कसं करावं हे मात्र दर्शवून दिलं गेलं. बॉल फेकून झाले ते जवळजवळ 5 बॉलचा खेळ झालाय. स्कोरची भूमिका आपण पाहू शकताय सौरव सुनील पाटील आणि संकेत हरेश्वर पाटील 7080 यांच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो. आकाश रिपट मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न एक डिसिप्लिन क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख सातत्यपूर्ण पाहायला मिळते. स्पोर्ट्समॅनशिप कशी असावी याच खेळाडूने मात्र जबरदस्त अर्धशतके आपल्या नावावर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर भरपूर वेळा केलेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण खऱ्या अर्थानं कोणगाव भिवंडीमध्ये याच खेळाडूने धुमाकूळ घातला गेला होता. 70 प्रेझेंट ती स्पर्धा पार पाडली गेली आणि ग्रामीण बिग बॅश धमाकामध्ये पहिलं अर्धशतक कोणाच्या नावावर तर आकाश रिपटच्या नावावर पाहायला मिळालं. तोच खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. विकेट डाऊन गॉन. लोकांच्या हाकेला धावून जातो दिलाचा हा दिलवाला. लोकांच्या हाकेला धावून जातो दिलाचा हा दिलवाला. आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपल्या या मंचावर सन्माननीय किशोरजी पाटील इथे उपस्थित आहेत आणि कृपेश कडू यांना विनंती असेल आपण किशोरजी पाटील यांना सन्मानित करायचं. त्यांचं स्वागत सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. किशोरजी पाटील जे इथे उपस्थित आहेत सर्व मान्यवर पाहुण्यांना आपण सन्मानित करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. तर नंतर आपण जर पाहिलं तर 4 नंबरचा जो आकर्षक चषक आहे जी आकर्षक ट्रॉफी आहे ते आपल्याला हरेश्वर कडू यांच्या माध्यमातून उपलब्ध झाले. त्यांनाही आपण या स्पर्धेच्या निमित्ताने सन्मानित करतोय. मी वैभव पाटील यांना विनंती करतो की आपण हरेश्वर कडू यांना सन्मानित करावं. त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते करावा. तर नंतर परेश वजे आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. मितेश पाटील आपल्याला विनंती आहे आपण परेश वजे यांना सन्मानित करायचंय. मितेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण परेश वजे यांचा सन्मान या मुख्य मंचावरनं करतोय जे आपल्या सोबत मुख्य मंचावर उपस्थित आहेत.
तदनंतर मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय पंकज पाटील ज्यांनी 6 नंबरची ट्रॉफी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे, त्यांचा सन्मान आणि सत्कार कल्पेश कुडू यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. पंकज पाटील यांचा सन्मान आणि सत्कार कल्पेश कुडू यांच्या शुभ हस्ते आपण मुख्य मंचावरनं करतोय. सिंगल मिळते आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या फलकावर 15 वर जाऊन पोहोचली गेली कासार वडवली या टीमची. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल प्रसाद तांडेल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 16 धावा 16 विजयासाठी 36 धावांचं लक्ष आई चामुंडाई भावाळी बीट टीमने समोर ठेवलं होतं. टॉस जिंकून मात्र परफेक्ट निर्णय घेतला कारण घड्याळात तेव्हा 5:10 झाली होती. तर नंतर आपण जर पाहिलं तर संतोष कुडू या मुख्य मंचावर उपस्थित आहेत आणि संतोष कुडू यांनाही पण आपण सन्मानित करतोय. मितेश पाटील आपल्याला विनंती आपण संतोष कुडू यांना सन्मानित करायचं आहे. त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभस्ते करायचा आहे. खरंच या स्पर्धेकरता संतोष कुडू यांची खूप मेहनत आहे कारण सकाळपासून रात्रीपर्यंत इथे उपस्थित आहेत. सकाळी आम्ही सगळे येण्याच्या आधी संतोष कुडू इथे उपस्थित असायचे आणि शेवटपर्यंत ते आमच्या सर्वांची व्यवस्था असेल किंवा ज्या काही गोष्टी असतील मैदानामधले त्या सर्वांची उपलब्ध 20 धावेची गरज आहे. 16 धावा झालेत फलकावर. 20 धावेची आवश्यकता. येणारे बॉल 18. ओटो अक्षय. संतोष कुडू यांचा हा सन्मान राजन कुडू यांच्या शुभस्ते हा सन्मान तुम्हाला होत असताना पाहायला मिळतोय. संतोष कुडू ज्यांच्याकडनं फायनल मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी ही आपल्याला आली आहे आणि त्यांचा हा सन्मान इथे आपल्याला होत असताना पाहायला मिळतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. आज योगेशने खूप चांगलं प्रभावित केलंय प्रत्येक प्रेक्षकाला. खूप चांगली कामगिरी करत असताना विलक्षण कामगिरी केली योगेश या गोलंदाजाने. आयुब शेख एक हार्ड हिटर बॅटर आणि सेन्सिबल बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ॲज अ परफेक्ट ऑलराऊंडर कसा असावा. बॅटची एज घे, चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना आयुब शेखच्या खेळीला पूर्ण विराम. हलकीशी एज होती आणि फलंदाज बाद होताना 16 धावसंख्येवर दुसरा धक्का पाहायला मिळतोय. तर इथून जर आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट कमबॅक केलं गेलंय योगेशने. ऍब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी. फलंदाज बाद. वैभव कल्पेश भावे शहरेश्वर नियोजन करतात लई डेंजर. थँक्यू महाकाल साऊंड टीम. मिस्टर विशाल पाटील, मिस्टर योगेश कासार, मिस्टर दिवेश पाटील अँड सौरभ पाटील यांच्या माध्यमातून आमच्या आवाजाची काळजी घेतली त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि प्रत्येकाच्या श्रवण इंद्रियांपर्यंत खूप चांगली विविध प्रकारची संगीत ही ऐकायला मिळाली त्याबद्दल त्यांचं महाकाल साऊंड टीमच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजाचा जो आकर्षक चषक आहे जो ज्यांच्या वतीने आपल्याला उपलब्ध करून दिला कृपेश कुडू त्यांचा ही सन्मान या मुख्य मंचावर वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. सर्व जे बक्षीसदाते आहेत त्यांचा हा सन्मान इथे होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली गेली. लक्षात असू द्या 15 बॉल आणि 19 धावा. कासार वडवली टीमला 15 बॉल 19. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. इन दी एअर अँड टेकन. व्हॉट अ कॅच. एक्सलंट कॅच. काय कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं. जजमेंट चांगलं होतं. हातांची उंजळ अप्रतिम पाहायला मिळाली आणि एक परफेक्ट कॅच कसा असावा हे मात्र दर्शवून दिलं गेलं. फलंदाज बाद होताना तिसरा धक्का पाहायला मिळतोय प्रसाद तांडेलच्या स्वरूपात
आता प्रेक्षकांमध्ये हीच चर्चा होत असेल की हीच धावसंख्या मात्र या ठिकाणी कठीणाई होऊन बसेल का, कारण तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. एकंदरीत 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17वर जाऊन पोहोचली गेली. आता बॉल आहेत तुमच्याकडे 14 बॉलमध्ये 19. कासार वडवली टीमला 14 बॉल 19 हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. आमचे लाडके प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला आलेत. मॅच समाप्त झाल्यानंतर आपण घरी जाताना बाईक सावकाश चालवा, 4 व्हीलर सावकाश चालवा, हीच तुम्हाला मात्र नम्र विनंती असेल, कारण घरी कोणीतरी आपली वाट पाहत आहेत. तर त्यासाठी मात्र जाताना आपण बाईक सावकाश चालवा, हेच तुम्हाला नम्र निवेदन असेल. संघाची धावसंख्या 17वर जाऊन पोहोचली गेले. 17 विजयासाठी 14 बॉल आणि 19 धावा हे सामन्याचं समीकरण. लखन जाधव बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतात. सुशांत मुकादम एका साईडला. दोन्ही बॅटर मात्र अनुभवी आहेत, नो डाऊट अबाउट इट. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ज्यांनी उन्हाळे पावसाळे पाहिलेत, हार जीत पाहिलेत, चढ उतार पाहिले, जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा संकटाच्या नद्या पार केलेत, अशा प्रकारचे हे अनुभवी बॅटर म्हणून ज्यांची ओळख. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. योगेशचं मी कौतुक करेन. ग्रेट बॉलिंग. बॉल तयार पुन्हा एकदा योगेश. एक संघ भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करणारा, ठाणे जिल्ह्यातून दोन्ही संघ आज पालघर जिल्ह्यामध्ये आज खूप चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला गेला. 13 तारखेपासून टेनिस बॉल क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. हलक्याच्या हाताने बॅटचा फेस ओपन केला, चेंडूवर आले होते, परंतु तिथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली लखनने सांगितलं असेल थँक्यू. आणि ज्या पद्धतीने मात्र थोडेसे फंबल जरूर झाले, परंतु प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आता इथे 1 धाव मिळते आणि संघाची धावसंख्या 18 धावा. येणारे बॉल आहेत 13 आणि 13 बॉलमध्ये 18 धावा. म्हणजे सामना बॅलेन्सिंग आहे. दोन्ही संघांकडे आतापर्यंत 50-50% सामने झुकण्याची शक्यता. क्रिकेटच्या मैदानात नेहमीच हिमतीने हरा, परंतु हिम्मत कधीच हरू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. जर हे ध्येय गाठायचं असेल तर टिट फॉर टॅट. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्थिरावले. 18 धावा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 बॉलमध्ये विजयासाठी कासार वडवली टीमला 18 धावेची आवश्यकता आहे. 12 बॉल 18 धावा. 18 धावा 12 बॉल. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. आई चामुंडाई चषक 2024 नवसाईचं हे DJP मैदान ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम म्हणून आपण पाहू शकतायत. अतिशय सुंदर मेहनत घेऊन या स्पर्धेला सजवलं गेलं. न भूतो न भविष्यती. ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचं मोठं आयोजन केलं जाईल हे कोणाच्या मनात ध्यानात नाही, परंतु नवसाईकरांनी मात्र हे करून दाखवलं. आमच्यामध्ये ती जिद्द आहे, जिज्ञासा आहे आणि या अपार कष्ट आणि प्रचंड मेहनत घेतली. आमचे लाडके प्रेक्षक राजे संपूर्ण मात्र कॅमेऱ्यात बंदिस्त होत असताना पाटील नेटवर्कच्या या चॅनेलवर युट्यूबवर ही प्रसारित होत असताना स्पर्धा पाहायला मिळते. आज पालघर जिल्ह्यातील नंबर 1 जे आपण पाहू शकता चॅनल आहे, ज्यांनी 1 लाख सबस्क्रायबर्स आपल्याला पाहायला मिळाले. नितेश पाटील आणि ऑल टीम, साहिल पाटील, अनुराग चव्हाण, मुनीत कुडू, सुमित लोखंडे आणि डिजिटल स्कोरर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. तर एका साईडला सौरभ पाटील, संकेत पाटील यांना आपण पाहिलं. या अगोदर श्रवण कुडूला आपण पाहू शकलात. 12 बॉल 18 धावा. व्हॉट अ मॅच. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो, तर फाईट करा. इथून कोणत्या संघाला चॅम्पियन बनण्याचे 1 वर्ष वाट पाहावी लागेल. अभी नाही तो कभी नाही, कारण 365 दिवस, 12 महिने, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजे 1 वर्ष. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू गजानन हिरेकर सर यांच्याकडून येतोय व्हाईट बॉलचा इशारा. विरल नायर सर यांचा प्रवास याच मैदानातून सुरुवात झाली. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 19. आता 17 धावेची आवश्यकता आहे. बॉल आहेत 12. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर अविनाश. ऑन साइडला लखन जाधव चेंडूला जरूर खेळतोय, परंतु क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली आणि कोणतीही चूक करणार नाहीये. नो मिस्टेक. धक्का क्रमांक 4 लखन जाधवला परतावा लागेल. बॅक टू द पविलियन. एक बिग विकेट गॉन. लोकांच्या हाकेला धावून जातो दिलाचा हा दिलवाला. लोकांच्या हाकेला धावून जातो दिलाचा हा
आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला. आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला. थँक्यू. अगदी योग्य आहे. गावागावात जाऊन प्रत्येक नागरिकांचं प्रश्न आणि त्या प्रश्नांचं परिपूर्ण उत्तर सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असलेलं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. हक्काचा माणूस, आपला माणूस. आज विद्यमान आमदार राजेजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच कलागुणांना वाव देणारं असं व्यक्तिमत्व. लगातार 3 षटकार मारा, चौकार मारा, विकेट हॅट्रिक घ्या आणि 500 रुपयांची कमाई करा असं मात्र म्हणणारं मिलिंदजी काशीनाथ किनी, मराठी दणका यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतं. त्यांचं करूया आपण वेलकम, सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत प्रवीण कुडू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 19. विजयासाठी 17 धावेची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. खूप चांगला चेंडू, यावेळेला बॅटला स्पर्श करणारा चेंडू. काय गोलंदाजी केलंय आई चामुंडाई. भावाळे बी टीमने कमबॅक केलंय कासार वडवली संघासमोर. 19 धावा. लगातार 2 बॉलवर 2 विकेट मिळवलेत. ते अविनाश या गोलंदाजाने. समोरचा बॅटर कोण आहे हे मला ठाऊक नाहीये, समोरचा संघ कोण आहे हे मला ठाऊक नाही. माझ्याकडे गुणवत्ता आहे, त्या गुणवत्तेचं मी संधीचं सोनं करेन, कारण गुणवत्तेला तोटा नाहीये. ग्रेट बॉलिंग, गॉन. आमची की पाहून साऱ्यांना दाखल आले हो ताकद. आमची की पाहून साऱ्यांना दाखल आले हो ताकद. त्या डीजीपी मैदानात ठेवलाय चामुंडाई चषक. त्या डीजीपी मैदानात ठेवलाय चामुंडाई चषक. धक्के क्रमांक 5 बसलेत. अर्धा संघ चमूच्या आसऱ्याला जाऊन बसलेला आहे. म्हणजेच 19 धावा फलकावर 17 धावेची आवश्यकता. आई चामुंडाई. भावाळे बी टीमने कमबॅक केलंय, ज्याचे मात्र पुरस्कर्ते आहेत हरेशजी कुडू, जे आमच्या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. तर एका साईडला कासार वडवली टीमचे संघ मालक स्वतः मात्र सुशांत मुकादम कितपर्यंत आपल्या संघाला तारतील आणि घेऊन जातील, ही मॅच विन करून देतील का, चॅम्पियन्स बनतील का, या सर्व काही प्रश्नांचा सारासार विचार करता. यावेळेला अप्रतिम फटका चांगला आहे. गोलूच्या बॅटमधून मात्र या ठिकाणी सरळ चेंडू निघून जाईल. सरळ चेंडू निघून जाईल. अप्रतिम गुड स्ट्रोक, चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 23. या धावसंख्येवर 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी आता 13 धावेची आवश्यकता आहे. 9 बॉल 13 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. फायनल मॅच जशी हवी तशी मात्र होते. यावेळेला सुरेख पद्धतीने पॅडल स्वीप केला जातोय. सरळ चेंडू निघून जाईल. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने गोलू आपल्या संघाला घेऊन जातोय 24 या धावसंख्येवर. आता 12 धावेची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे तुम्हाला धावा कराव्याच लागणार आहेत. 8 चेंडू आणि 12 धावा. आता चर्चा आणि फक्त चर्चा राहिले. एका साईडला आई चामुंडाई, भावाळे बी टीम, पुरस्कर्ते हरीशजी कुडू यांच्या माध्यमातून हा संघ मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत. आणि या वेळेला भावाळे बी टीम सुद्धा सांगते की आम्हाला एवढ्या लांबून का बोलवलंय, तर आमच्याकडे गुणवत्ता आहे. हलक्याशा हाताने मजबूर केलं. बॅकफूट पंच करण्यासाठी एकदा वर्जित केली जाते. खूप जीवाची आकांता, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे दर्शवत असताना आपण पाहतायत. आणि दाग अच्छे होते हे स्लोगन आपण 2011 मध्ये पाहिलं होतं. गौतम गंभीरने जी 97 धावांची खेळी केली, तिथे डाईव्ह मारले गेले होते आणि तिथून ते स्लोगन झालं की दाग अच्छे होते. आणि विश्वचषक जिंकला तो मात्र भारतीय संघाच्या कर्णधार कॅप्टन कुलने. 28 वर्षांची प्रतीक्षा मात्र आपल्याला करावी लागली होती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 धावा. आता 7 बॉल आणि विजयासाठी लक्षात असू द्या 11 धावेची आवश्यकता आहे. अप्रतिम ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळताना आपण पाहू शकतायत. एकदा वर्जित केली जाईल. एका धावेनिशी संघ जाऊन पोहोचतोय तो फलकावर. 26 धावा. आता येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 10 धावांचं या ठिकाणी लक्ष असेल. घेऊया एक छोटासा ब्रेक, डीजे ब्रेक. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. साऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देतो दादा ठेवून त्यांचा मान. चौकार षटकार मारणाऱ्यांचा करतोय तो सन्मान. हॅट्रिक साठी
बक्षीस देतो 500-500च्या नोटा. हॅट्रिक साठी बक्षीस देतो 500-500च्या नोटा. नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नावानं मोठा. थँक्यू, नाही वेलकम कशाचा बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. 26 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. विजयासाठी 10 धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 10 धावा. अतिशय सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. मिलिंदजी किनी साहेब यांनी मात्र 300 आईस्क्रीम वाटप केल्या गेल्या आजच्या दिवसामध्ये. दुपारच्या सत्रामध्ये कूल केलं, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. संपूर्ण आज मान्यवर मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत आणि त्यामध्ये आपण पाहतायत या स्पर्धेचे प्रमुख अतिथी म्हणून राजेजी पाटील साहेब, विद्यमान आमदार बोईसर विधानसभा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आई चामुंडाई चषक 2024 नवसई या खरोखरच कौतुक करावं तेवढं कमीच या स्पर्धेविषयी आणि आयोजकांची मेहनत. कारण आयोजक नेहमीच पडद्याच्या पाठीमागचे कलाकार म्हणून ओळखले जातात. आयोजन म्हणजे काय तर घर कमी आणि मैदान जास्त, परिवाराला वेळ कमी आणि मैदानाला जास्त, हे समीकरण म्हणजे आयोजन. यावेळेला बाटची एज घे, चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. डिरेक्ट हिट करण्याचा इरादा होता, अचूक नेम त्या ठिकाणी साधला नाही. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते 27 धावा. आता 5 बॉल आणि विजयासाठी 9 धावा. काय सामना होता, कुठे आला कुठे. क्रिकेटमध्ये मात्र याच गोष्टी मायने राखतात. सुशांत मुकादम थिंकिंग पॉझिटिव्ह सहित खेळतील का. क्रिकेटमध्ये मात्र तुमचा आत्मविश्वास फार महत्वाची भूमिका असते. तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. तुमचा आत्मविश्वास असावा. ऑन साईडला शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय, तत्पूर्वी फिल्डर पुढे सरसावेल, फेकी करेल. आय थिंक सो जोगेंद्र त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. एकदा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 28. कासार वडवली या टीमची. आता येणारे बॉल 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 8 धावेची आवश्यकता. काय सामना रंगलाय. योगेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आज योगेशने प्रभावित केलंय. प्रत्येकांच्या गळ्यातला ताईत बनला गेलाय. मॅग्निफिसेंट, परंतु गोलूला विसरून चालणार नाहीये. एक गेम चेंजर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. या वेळेला डबल माइंड मध्ये होते आणि सॉफ्ट डिसमिसल. बाहेर निघणाऱ्या चेंडूला खेळू की नको खेळू या द्वंद्व मनामध्ये डबल माइंड मध्ये होते आणि हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. आता 3 बॉल आणि 8 धावा. चर्चा जारी राहील. तत्पूर्वी डीजेला देऊया सुवर्ण संधी. दिलाचा दिलदार माणूस नेक मनाचा आहे मोठा. दिलाचा दिलदार माणूस नेक मनाचा आहे मोठा. नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नावानं मोठा. नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद थँक्यू. दादा 3 बॉल 8 धावेची आवश्यकता. चर्चा आणि फक्त चर्चा. आई चामुंडाई भावाळे बी टीम जे त्यांचे ग्रामस्थ मंडळी पाहत असतील, खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. जरी 35 धावा आमच्या संघाने लावल्या तरी सुद्धा आतापर्यंत रफ अँड टफ खेळलेत. कारण आपण प्रत्येक जण मात्र जिंकण्याच्या इच्छेने मैदानात उतरत असतो, परंतु अखेरकार मात्र क्रिकेटचाच विजय होतो. प्रत्येक जण मात्र चांगले प्रदर्शन दाखवण्यासाठी येतात. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. कॅच टिफेल का आणि यस डेफिनेटली फलंदाज बाद. 7वा धक्का. आमची की पाहून साऱ्यांना दाखलाले हो ताकद. आमची की पाहून साऱ्यांना दाखलाले हो ताकद. त्या डीजीपी मैदानात ठेवलाय चामुंडाई चषक. त्या डीजीपी थँक्यू. मिलिंद काशीनाथ केनी यांच्याकडून आपण पाहताय 100 रुपयांचं त्या डान्सरला कॅश प्राइज या ठिकाणी दिलं गेलंय. म्हणजे कलागुणांना वाव देण्यासाठी तत्पर आहेत. 28 धावा. आता 2 बॉल आणि 8 धावेची आवश्यकता पाहायला मिळते. कासार वडवली टीम ही अपेक्षा नव्हती, परंतु ज्या पद्धतीने ते खेळलेत, गोलंदाजी केले, ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड इनक्रेडिबल बॉलिंग. अगदी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक वर्ग अजूनपर्यंत स्थिरावले गेले आणि इथून जर आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक या वेळेला साध्य करतील. आणि मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. 1 बॉल 8. हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करताना 36 धावांचा पाठलाग करताना हे काय घडलं गेलं.
इझिली घेतलं की काय असं दर्शवलं गेलंय. कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही क्रिकेटच्या या दुनियेमध्ये, कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब बुडवूच शकत नाही. तर हे क्रिकेट आहे. इथे मात्र आपण पाहू शकला, संपूर्ण मात्र आपण पाहतायत ज्या पद्धतीने चांगला खेळ दर्शवत असताना आई चामुंडाई चषक नवसई खऱ्या अर्थानं आपण पाहतायत. आणि आई चामुंडाई, भावाळे बी, हरीश कुडू खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. 1 बॉल 8. योगेश, व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. इथून ऑन साइडला जरूर खेळला गेला, फटका चांगला आहे आणि सरळ चेंडू एका धावेने पराभूत. कॉंग्रॅच्युलेशन आई चामुंडाई, भावाळे बी टीम. क्या है ना अरे माझ्यासाठी झाला या खेळ, कितींदा पडला एवढा झेल. अक्षय पांडव. थँक्यू. लगेच आपण थोड्याच वेळात प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे वळणार आहोत आणि त्याचं सूत्रसंचालन घेऊन येतील अक्षयजी पांडव, आमचे साथी समालोचक. या आपण आपला हा सूत्रधार आपण या ठिकाणी सांभाळायचा आहे. अक्षयजी पांडव आपल्या समवेत जोडले जातील. अक्षयजी पांडव यांना विनंती करेन व्यासपीठावर आपण येण्याची कृपा करावी. आपला पुढील भार या आपण अक्षयजी पांडव यांच्या मुखातून ऐकूया.